आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं आमरे? कशा पण एवढी कावरी पावरी झालीस? अगं नाहीतर काय, किती वाजल्यात बघ की. दीदी अजून आली नाही. हा, सूर्य कुठं गोला म्हणायचं आज? नाही म्हणजे तुझी दीदी उशिरा येणार म्हणून तू घाबरतीस होय ग? अगं एरवी मला समजवत असतीस, मला बोलत असतीस तू. आज उशिरा गेली कामाला म्हणून होणार असेल उशीर. बघ बघ तिला फोन लाव. अगं केलेला मी फोन, आता रोजच्या टायमिंगलाच येते म्हणाली. ती बघ आली तुझी दीदी. अगं दीदी 100 वर्ष आयुष्य आहे तुला. चल लवकर आज चल, मला तुम्हाला लय महत्वाचं सांगायचं. हा? चल ना माझ्या बरोबर. आमरे, नंतर काम कर. ये लवकर ये. आमरे थांब ग जरा, बस दीदी येतो. आई तू पण बस. अगं पण अरे ऐका माझं जरा. अगं काय सांगायचंय तुला? थांबा जरा, एवढ्या काळजीने काय बघतेस? ऐका जरा माझं. दीदीला त्या डीजे बरोबर मनापासून लगीन करायचं नाही हे आपल्या समजांना माहिती. तरी पण त्या आत्याच्या मनाखातीर आपण आपल्या आयुष्याची राखरांगोळी कशा पायी करून घ्यायची? त्या आत्यापासून जर वाचायचं असेल ना तर एकच मार्ग. कुठला? ऐक माझं दीदी, तू 8-10 दिवस कामावर सुट्टी टाक. लग्नाच्या दिवशीच आपण पळून जाऊ. आमरे, तू काय बोलतेस तुला कळते का? आमरे उगाच काय वाटेल ते बोलू नको तू. माझं ऐकून तरी घ्या. त्या डीजेला मी बरोबर गंडवले. लग्नाच्या दिवशी ना तो स्वतःच पळून जायच्या तयारीत असणार. आणि एकदा का तो पळून गेला की लग्न कॅन्सल. आणि आत्या पण तुम्हाला का होणार नाही. म्हणजे आपण बरोबर ह्या सगळ्यामधनं सुटतोय. आणि मग आमरे, मी असं काय बी करणार नाही, लक्षात ठेव. स्वतःच्या घरातनं पळून गेल्यावर लोक काय म्हणतील? आज पप्पा आपल्यात नसले तरी लोक लई मानतात त्यांना. आणि आईच्या इब्रतीला बी धक्का लागल. आणि पळून जायला मी काय गुन्हेगार आहे का? तिथे सगळं बरोबर आहे तुझं, पण तो वांग्या आहे ना कुठल्याच अँगलने तुझ्याशी लग्न करायला परफेक्ट नाही. अगं तू स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतेस. अगं आई तू तरी समजव हिला. आमरे मंजू जे काय बोलते ना ते बरोबर बोलते, कळतंय तुला? अगं उद्या देवाबरोबर पत्रिका ठेवायला जायचं म्हणतात वंस, आणि तुला आज आत्ताही समजा सुचतंय वय ग? आमरे आपण आत्ता इथनं असं पळून गेलो ना तर वंसांचं फावल, आणि आपण नाही म्हटल्यावर ही समजा घर बळकवतील ती, आणि आपल्याबद्दल काय बी पसरवतील त्या वेगळंच. अगं आई, दीदी तिची सून झाल्या बिगर ती घरावर हक्क दाखवूच शकत नाही. तुम्ही तिला घाबरता ना म्हणून त्यांचं फावते. आमरे तिची काय आहे ना की पुढचं पुढं बघू आपण, पण ही पळून जायचं खूळ तू आता डोसक्यातनं काढून टाक. मी नाही काढणार. तुम्हाला जर नसल पटत ना माझं तर ठीक आहे, तुम्ही वाटा पत्रिका. पर एक ध्यानात ठेवा, दीदीला त्या वांग्यापासून दूर ठेवायला ना मीच आता त्या वांग्याशी लग्न करते का नाही बघाच. आणि ते पण तुम्हाला न सांगता. आमरे 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 होय होय, आवरलंय सगळ्यांचं. ठीक आहे, निघतेच लगेच आता. पण तुम्ही वेळेवर पोहोचा अगदी. हा, ओके ओके ओके, ठीक आहे. हे बघा मम्मी साहेब, कसलं भारी आहे ना. सत्ता बी असंच प्री वेडिंग करू आपण. मम्मी तुम्ही पण घ्या ना एकदा बघून. आधी देवाच्या पायाची पत्रिका ठेवायची आणि मग बघू तुमचं काय ते पेरी बेडी. तुमचं बी प्री वेडिंग करायचं का मम्मी? मम्मी साहेब, तुमचं प्री वेडिंग म्हणजे परत एकदा लगीन करायला लागेल. काय मग पप्पा, तयार आहे का परत एकदा हळद लावायला? नको गो बाई,
माणसानं एक चूक एकदाच करावी, परत परत नाही. कधी नाही त्या आयुष्यात पहिल्यांदा बरोबर बोलले बघा तुम्ही. सगळे खरे काय असते का ती पेरी वेडिंग? अहो मम्मी, प्री वेडिंग म्हणजे लग्नाच्या आधी कपल बाहेर जाते फिरायला आणि पोज देऊन मस्त फोटो काढतात. अहो मम्मी, व्हिडिओ करायचा असते गाणी लावून आणि शायनिंग मारायची असती रीला टाकून. म्हणून म्हणलं बाई ही चूक झाली म्हणून. ही चूक झाली म्हणून. जाऊ दे, काहीतरी असतं बी तुमच्या नवीन पिढीचं. आपलं राहिलंच. जय द्या, आपण बी करूया का प्री वेडिंग? कशाला? तुझा पप्पा करणार सगळा खर्च? वाटलंच मला. बरं ते जाऊ दे. चल ना, माझे 2-3 फोटो तरी काढ की. नाही सपने, फोन चालू आहेत माझं. काढतोय ना? माझा कंदी पेडा तुला नाही म्हणलो का कधी मी? चल मग. चल काढतो. ठीक आहे. बया, जय द्या, कसलं भारी आहे रे तुझा मोबाईल. काही लोकांचे मोबाईल 4 फोटो काढले की लगेच स्विच ऑफ. ए राहू दे तुमचं ती बलम्या कुठे राहिला बघा आधी. पत्रिका घेऊन येणार होता त्यो. आमरे, अगं साडी काढून ठेवली होती इथं वर, दिसली का कुठं? आपल्या घरात ना एक गोष्ट ठेवलेली सापडत नाही. आणि तू बी आवर आता, मगाशीच सांगितले, उगाच वेळ काढू नको. आमरे, बास झाल्या नाटक. पत्रिका ठेवायला जायचंय. मी एकटीच जाऊय, करवली नको बरोबर? नुसतं दाखवायला करवलीला मान. बाकी करवलीला काय वाटते ह्याच्याशी कुणाला काहीच पडलेलं नाही. काय झालं? एवढा रक्का धरला? मग या घरात माझ्या शब्दाला किंमतच नाही. एवढं रक्त आठवून मी काहीतरी सांगते, कोण ऐकतंय का तरी माझं? का? कोण वाईट वागले तुझ्याशी? तुम्हीच वाईट वागलाय माझ्याशी. ती आत्या एकतर स्वतःचा स्वार्थ साधत्या. अगं दीदी, तुला कळतंय का? तू जर हे लग्न केलंस ना तर तुझ्या आयुष्याची राख होणार आहे, राख. मी तर तुला पळून जायला बी मदत करायला तयार आहे, पण नाही, तुला त्या आत्याच्या मनासारखंच वागायचंय ना. अगं तुला चालणार आहे का तुझ्या आयुष्याचं असं वाटोळ झालेलं? आणि तुला जर माझ्यावर विश्वास बसत नसेल ना तर जा त्या डीजे बरोबर एक फोटो काढून बघ. मग तुला कळेल तो तुझ्यासाठी योग्य आहे का नाही ते. आमरे, हे बघ, तुझा राग एकदम बरोबर आहे, पण असा पळून जायचा निर्णय एवढ्या झपाट्याने घेणं सोपं वाटते का? हे बघ, लग्नाला अजून लई येळ आहे. मला विचार करायला जरा येळ देशील? देशील का? देणार की. हस की मग जरा. सत्याच्या दिलावर बसलाय प्रेमाचा शिक्का आणि मी घेऊन आलोय लग्न पत्रिका. कशी वाटली माझी कविता मम्मी? कविता घाल चुली. इथे किती वेळ झाला मी पत्रिकेची वाट बघत बसते. ए चला चला बघा लवकर तिला म्हणजे पत्रिका. आओ मम्मी, छोटी निमंत्रक मधून आमचं बी नाव घेतलंय. सगळी कवी. अयो पिक्चर टाईपच आहे की. बघू बघू. घे द्या. भारीच. बलम्या टाइम घेतला पण पत्रिका एकच नंबर छापली आहे बघ. मग आता सत्याच्या लग्नात बक्षीस म्हणून 4 काम कमी सांगणार आहे मी. अगं मम्मी, 4 कामाचं काय घेऊन बसल्यास? माझ्या भावाचं लग्न आहे, भावाचं.
अगं 4 हात एक्स्ट्रा असल्यामुळे पाळणार आहे मी. फक्त मम्मी मी बोट दाखवल तो ड्रेस घ्यायचा बरं का. सगळा पोशाख घेतला पाहिजे. गॉगल सकट. तुला माहिती मला कसा गॉगल आवडतो. विषय आहे का भावा? हा बर चलायचं का आता? उन्हही वाढत चालल्यात. बलम्या झाली ना समजी तयारी? होय घेतलं की. ही बघ पूजेला जे साहित्य पाहिजे सगळं घेतलंय. हार फुलं सगळं घेतलंय. आणि मम्मी टीव्हीला जे साहित्य लागतं ती बी घेतलंय. बरं झालं मम्मी टीव्हीला नवस बोललीस ती. आणि त्याच्यामुळे आपल्या सत्याचं लगीन तर ठरलं लगेच. म्हणूनच पहिली पत्रिका देवाच्या पायाशी ठेवणार आहे. जयद्या सत्याला दाखवची पत्रिका. एक माणूस की नाही नुसती पत्रिका बघून एवढा लाजतोय. लग्नाला उभं राहिल्यानंतर तर फार गुलाबीच होणार आहे लाजून लाजून. काय वहिनी? सत्याजी लाजले आम्ही नाही पाहिले. सत्याजी लाजले आम्ही नाही पाहिले. सत्याजी लाजले आम्ही नाही पाहिले. सत्याजी लाजल्यावर लयच क्यूट दिसतोय ना आपले सत्य दादा. आता जर रुपाली वहिनी हे गेटअप मध्ये ह्याला बघितलं का नाही आजच लगीन करून माप मोडून करा देतील. ए गप्पा समधी उगा माझ्या वागराला नजर नका लावू. माझं लेकरू कोकरू वागरू समद पार पडू दे रे देवा. बलम्या चल थारीलर काढ आपली. हा चल मम्मी. सगळे काय चला. कसली गोड दिसतेस ग मंजू. हा कुणाची नजर नको लागायला माझ्या लेकीला. दीदी आता बघ कशी हिरोईनी सारखी दिसते असते. आणि खरं सांगू का या हिरोईनीला ना कुणीतरी हिरो शोभून दिसेल. ते बुजगावणं नाही काय. आमरे उगाच काय बी बोलू नको. विषय कालच संपलाय. उगाच पुन्हा पुन्हा चगळत बसू नकोस. होय आमरी आता या विषयावर आणखी चर्चा नाही. आणि तू अजून तयार नाही झालीस वे? आमच्यावर मंदिरात नाही येणार? नाही मला या लग्नात काडीचा बी इंटरेस्ट नाही. आणि मला तिथे येऊन काय माझा मूड ऑफ करून नाही घ्यायचा. त्यापेक्षा पेन्शन ऑफिसात जाईन आणि ते पेन्शनचं काम कुठवर आलंय ते बघेन. आमरे तुझ्या मनासारखं झालं नाही म्हणून एवढं हट्टी वागशील वे? राग बाजूला ठेवायचं. मला नाही यायचं म्हणलंय ना मी. जाऊ दे म्हणजे तिला नसेल यायचं तर. उगाच तिथे बी काय बाई बोलल आणि मनचा दगडाचा डोंगर करते. नाही बरोबरच आहे. माझं तोंड काय राहणार नाही. माझी देवाकडे नाही एकच प्रार्थना आहे की काहीतरी व्हावं आणि हे लग्नच मोडून जावं. आमरे उगाच काय बी बोलू नकोस. कुणा परक्याचं नाही तुझ्या सख्या बहिणीचं लग्न आहे. आवाईन बाई उरकलं का नाही? आता काय अप्सरा बनूनच येते त्या का काय ह्या तिघी मायाली की कोण आणठावं बाहेर. म्हणजे अगं चल की. इकीच्या बी अंगात चला की नाही. किती उशीर केलाय बघा की. बघ डीजे आपले दोन्ही गाले एकदम दिसतात का त्यात? आले आले. अरे आमरे तू अजून तयार नाही झाली सोय. पत्रिका ठेवायला जायचंय ना आपल्याला. येणार नाही तीच बरी आहे. हा ना उगाच तोंड चालणार नाही तिचं. चला निघूयात आपण. चला वय वय माऊलीला जायचंय. मी नवस केला होता ना ते फेडायचाय. त्याच्या आशीर्वादानं तर मंजू आणि डीजेच्या डोसक्यावर अक्षता पडणार आहेत त्या.
बर पत्रिका कुठं आहे त्या? हे काय तयार आहे. आपलं काम एकदम बेस्ट असतं. हे बघ नवीन कव्हर पण घातलंय. हे बघ वाचून दाखवू का? राहू दे उगाच त्याच्यात कुठे येळ वाया घालवायचा. पत्रिका बघू जरा. हा बस झालं आता. हा चला जरा ठेवा. चला चला चला. बलमा तात्यासाहेबांनी फोन कर आणि इथे यायची आठवण कर. मंजू त्यांचं किस्त पैसे झाले ती बघ आणि त्यासनी देऊन टाक. 10 रुपये जरा जास्तीच दे. आज लय आनंदाचा दिस आहे. किती झाले दादा? 100. झाले. झालं का? चला ही पिढा आलीच का समोर. समदा मूडच घालून टाकला हिनं स्वतःच थोबाड दाखवून. कशाला आली असेल आता इथं. आज बी तमाशे केले हिनं की नाही तर मग मी पण हिला बराबर अद्दल खडीते. ही किरकिरी इथं कशाला आली? इथं बी शायनिंग मारू. लई माझ हाय हिला हिच्या श्रीमंतीचा. पर म्या बी रत्ना काटे हाय. काट्यानच काटा काढीन बरोबर. फक्त आज काय माझ्या वाकड्यात शिरूनगच म्हणजे झाले. मम्मी तू नको लक्ष दे. आपण इथं आपल्या कामासाठी आलोय ना ते करूया. चल. ह्यो काय सारखाच 5वीला पुजल्यागत सगळीकडे हजर होते. 5वीला पुजलाय का तूच त्याला बोलवून घेतलंय कुणान ठाबो? नाही गाते. आता तर लग्नाच्या पत्रिका बी छापली. तरी बी तुझा डाऊट कमी होणार. ठीक आहे पर नशीब समज त्या पोरा संग तुझं लगीन नाही झाले. नाहीतर ही महामाया सासू म्हणून गळ्यात पडली असते तुझ्या. तुझं नशीब दांडग आहे का नाही म्हणून माझ्यासारखी सासू मिळते. चला पप्प्या तू इथं काय करतोय? आईच्या किडनीचा इलाज करायचा आहे म्हणून नवस मागायला आलायस का? होय. काळजी करू नकोस. सगळं चांगलं होईल. झालं का? चला
अरे वा, मम्मी साहेब तुम्ही? अहो, तुम्ही आल्यामुळे मंदिराची शोभा वाढली. नमस्कार गुरुजी. अरे वा, लेकाचं लग्न ठरलं वाटतं. पत्रिका आणली ना, देवी पुढे ठेवतो. या इकडे. आम्ही काय घरला जायचं मग? आमच्या बी पोराचं लगीन हाय आणि त्याची पत्रिका ठेवाय आम्ही बी लांबनच आलोय. ही काय महाराणी हाय बी तिला पहिला मान द्याला. आम्ही आधी मंदिरात आलोय. ए महाराणी आहे का कोण आहे ना मी ते दाखवते तुला. थांब. हा, धाव. अहो, त्यांनी आधी सांगितलंय. आणि हे बघा, देवापुढं पहिलं आणि दुसरं असं काही नसतं बर का. देव सगळ्यांना समान आशीर्वाद देतो. हा, मम्मी साहेब